आदरणीय व्यासपीठ, माझे सर्व ज्येष्ठ सहकारी मंडळी, आजचे प्रमुख पाहुण्या, आजच्या सभेसाठी आपल्याला अनुभव असे लाभलेले माझे मित्र फ्रान्सिस डाबरे, जे गुरुजी म्हणत होतो मी सतत, असे सन्माननीय एक विभूती म्हणून आपल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले एडविन गुरुजी, माझे प्रिय सचिव आणि माझ्या प्रिय ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सन्माननीय नागरिक मित्रांनो, सर्वात गरज जर माणसाला असेल तर परमेश्वराची. आपल्याकडे किती पैसा आहे, ज्ञान आहे, शक्ती आहे, ती सर्व शून्यवत करण्याची ज्याला शक्ती आहे तो जिवंत परमेश्वर आपल्या ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेमध्ये आपले खरे मेंढपाळ आहे. माझ्या प्रिय मंडळीनो, चांगल्या कार्याला कुठेतरी एक दृष्ट लागत असते, नेहमी लक्षात ठेवा. फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय 2 वचन मध्ये सांगितलेलं आहे, त्या कुत्र्यापासून सावध असा. माझ्या प्रिय मंडळीनो, आपण सगळे सुज्ञ आहोत, विचारी आहोत, स्वतःचा आत्मसन्मान राखणारे आहोत, कुटुंब वात्सल्य बाळगणारे आहोत, प्रीती करणारे आहोत. आणि आज आपण विश्वास, आशा आणि प्रीती याच्यामध्ये आशेचं किरण म्हणून ही मंडळी ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था, जी वसई तालुक्यात किंबोरा महाराष्ट्र राज्यात देखील लाभेल असं कार्य करत आहे. मान्य करा किंवा करू नका, पण धन्यवाद परमेश्वर मात्र त्याची दृष्टी आपल्यावर लावून सर्व मान्यता परमेश्वर देत असतो. मी नेहमी आपल्या ह्या सगळ्या मंडळीला कौतुक आणि जत्रा म्हणतो. आज मी आपल्या लाडक्या नगरसेविका ह्यांचा एक व्हॉट्सअपवर एक काय म्हणतात त्याला पोस्ट बघितली की माती अससी मातीस मिळसी. मनुष्य माती आहे, मातीला मिळणार ही जाणीव मी सकाळी व्हॉट्सअप त्यांचा उघडा केल्याबरोबर मला दिसून आलं. माझ्या प्रिय मंडळीनो, किती जमवा, किती कमवा, किती काही करा, शेवटी मातीत आपण जाणार. जेवढं काही करता येईल, जेवढं काही प्रीती देता येईल, जेवढं काही आपले कष्ट दुसऱ्यासाठी, त्यांना सुगंध देण्यासाठी, दुसऱ्या सुगंध देण्यासाठी आपली संपूर्ण कष्ट जेवढे घेता येईल तेवढे घ्या. खरी प्रार्थना हीच आहे की आपण प्रत्येकाने दुसऱ्याचं देव बोलला पाहिजे, म्हणजे उत्तम दुसऱ्यासाठी कार्य केलं पाहिजे. आपण कोणाचे सैतान बनू नका, म्हणजे दुसऱ्याविषयी कडूपणा, दुसऱ्याविषयी आपल्या मनातलं कोडगेपणा, दुसऱ्याविषयी आपला स्वार्थीपणा, दुसऱ्याविषयी आपल्याला आपलं ते आपलं आणि दुसऱ्याचं देखील आपलं, असं कधीही स्वार्थीपणाचा कधी लवलेश देखील आपल्या हृदयात बाळगू नका. मी परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देतो. हे कार्य परमेश्वराने आपल्या हातात सोपवलेलं आहे. या कार्यात अनेक विघ्न आली, अनेक देव पाण्यात बुडवून ठेवलेले आहेत की हे कधी काय कुठे जरी गेले तर याचं नुकसान कसं होईल, हे धोक्यात कसे येतील, याच्यात वितुष्ट कसं निर्माण होईल, याच्यात फूट कशी पडेल. पण माझ्या प्रिय मंडळीनो,
परमेश्वर जर तुमच्या बरोबर असेल तर तुम्हाला कोणाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. आज ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था ह्या एका मोठ्या गोष्टीचं प्रकाशित करत आहे. आशेचे किरण, आशेचे किरण. मी माझा मित्र सचिव थॉमस डाबरे आणि माझे सगळे सहकारी कमिटी मेंबर एकच त्यांना बोध इनडायरेक्टली करत असतो. आपले कान, आपलं मन, आपलं डोळे फक्त परमेश्वराकडे लावा. आपल्याला काय परमेश्वराने दिलं नाही, भरपूर दिलेलं आहे. अधिक प्रार्थना करण्याची गरज नाही. अधिक चांगलं आपल्या हातून कृत्य कसं घडेल, चांगलं फळ आपल्याला दुसऱ्याला कसं देता येईल, चांगुलपणा आपल्यामधून दुसऱ्याला कसा देता येईल ह्याच्याकडे लक्ष लावा. आपोआप आपल्याला आशीर्वादाचा धावत आशीर्वाद, अनुवाद 28:2 प्रमाणे धावत आशीर्वाद आपल्यावर प्रगट होणार. आपल्याला अश्रुत परमेश्वर आणणार नाही. आपला हर्ष, आपल्या हृदयातलं हर्ष दुसरे पाहून देखील कौतुक करतील. हे कुठल्या देवाची पूजा करतात, कुठल्या देवाचा धावा करतात, कुठल्या देवाला वंदन करतात. माझ्या प्रिय मंडळीनो, मी स्वतः छातीवर हात देऊन सांगतो, माझ्या कुटुंबासहित, माझ्या घराण्यासहित ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेसाठी मी एवढं देखील कुठलंही काम करताना कचरत नाही. मला परमेश्वराचं वचन आठवतं, ठेवू नकोस, मी आहे, कचरू नकोस, पुढे हो. आणि माझे सचिव म्हणतात, आपण जे मनात योजितो ते सगळं सिद्धीत जातं. म्हणजे हा कुठला गौरव आहे? मी म्हटलं जिवंत परमेश्वर, ईर्ष्यावर देव, ह्याचा हा गौरव आहे. आज देखील या स्थितीत, या सगळ्या परिस्थितीत मला 2-3 फोन देखील माझ्या मित्राने केले की असा गोंधळ होण्याचा प्रश्न आहे, असं काय माहीत. मी सांगितलं काही होणार नाही. ज्या स्थानात आपण जाणार त्या स्थानात परमेश्वराची उपस्थिती आपल्या अगोदर राहणार आहे. माझ्या प्रिय मंडळीनो, मी हात जोडून सांगतो आणि मी तुम्हाला विनंती करतो, आपले कान, आपलं मन, आपले डोळे कोणाला विकायचे नाही. चांगलं करणाऱ्याच्या मागे देव सदा सर्वदा आशीर्वादित होण्यास त्याला पात्र करत असतो. कोणी किती टीका करो, आपलं काम एक आहे. ज्येष्ठ नागरिक, माझे सन्माननीय ज्येष्ठ नागरिक, ज्या ज्या ठिकाणी आपल्याला नेता येतील, ज्या ज्या ठिकाणी त्याला योग्य, त्यांना विशेष करून आनंद होईल, कमीत कमी पैशामध्ये, कमीत कमी अशा विशेष स्थितीमध्ये आपल्याला त्यांना आनंद देत राहायचा. आनंदाचा वर्षाव त्यांच्यावर प्रकट करायला आपण स्वर्गातून ह्या परमेश्वराला मारायचे आहे. मी आत्ताच बोललो की काही लोक म्हणतात की आपल्याला महाबळेश्वरला जायचं आहे, नावं देत आहेत. काही म्हणतात आपल्याला वेलंकडीला जायचं आहे. बुकिंग होण्यास आम्ही 28 तारखेला जात आहोत. माझ्या प्रिय मंडळीनो, एक लक्षात घ्या, फक्त एकच लक्षात घ्या, आपल्या बरोबर परमेश्वर आहे. आपल्या बरोबर परमेश्वर सगळ्या गोष्टी करण्यासाठी, सगळ्या गोष्टी सुस्थितीत येण्यासाठी, जाण्यासाठी, आपलं कुटुंब राखण्यासाठी ते समर्थ आहे. कोणाचंही ऐकू नका. कोणी किती निंदा करो, किती आपल्याला वाईट बोलो, किती आपल्यावर, आपल्या कुटुंबावर टीका करो, तमा बाळगायची नाही, कधीही कचरायचं नाही. आपल्याला प्रत्येकाला छातीवर हात देऊन प्रत्येकाने निश्चयपूर्वक करायचा आहे, मी ज्येष्ठ नागरिक आहे, माझे 20व्याचे दिवस प्रभू जवळ गेले पाहिजेत. मला घरादारात जो काही आनंद मिळतो त्यापेक्षाही ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्या कार्यात जी मंडळी आहे, अतिशय प्रेमाने तुमचे नातलं, तुमचे कुटुंब लाजवेल अशी एकमेकाची काळजी घेणारी ही लोक आहेत. मी परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देतो आणि मला 5 मिनिटं फक्त दिलेली पुन्हा एकदा या सगळ्या मान्यवरांचे मी आभार मानतो. यांचं कौतुक, गोड कौतुक आणि यांचं सगळं बघून ऐकून मला आनंद झाला. आता मला कोणा ज्येष्ठ नागरिकांना आपल्याला भीती वाटायची गरज नाही. जी पोकळी, जी उणीव वाटते 65% हे भरून काढणार. आणि हा
गौरव परमेश्वराने पुन्हा एकदा ह्या विशेष करून ह्या व्यासपीठावर करण्यासाठी आपल्या सगळ्या समक्ष त्यांना उभं केलं. ते पाठिंबा म्हणून झाले. मी पुढंच एकदा सगळ्यांच्या वतीने तुम्ही जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना धन्यवाद आणि आशीर्वाद त्यांच्या कुटुंबाचे लाभो ही प्रार्थना करून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. आमेन. आयुष्यात जी माणसं